लग्नाची कथा भाग 42. विहान अजूनही एकटाच एका बाजूला शांत बसून होता. त्याला आजी या जगात राहिली नाही हा विचारच करवत नव्हता. आजीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. आजीने मायेने भरवलेला आठवून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. विहान बेटा, जा फ्रेश होऊन ये. रामरावांचे जवळचे मित्र त्याला असं शून्यात नजर लावून बसलेलं पाहून म्हणाले. भाग 41 वरून आता पुढे. कितीही दुःख झालं तरी गेल्या पाठी कोणी जात नाही. जाणारा जातो. मागचे हळूहळू सर्व विसरून सावरण्याचा प्रयत्न करतच असतात. ही जग रहाटीचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आजीचं दिवसकार्य पार पडलं. घरातले सगळे हळूहळू आजीचं दुःख विसरून सावरत होते. पण विहान मात्र अजूनही उदासच होता. या 8-10 दिवसात तो आकांक्षाशी पण जास्त काही बोलला नव्हता. तिला आता त्याच्या अशा बोलण्याचं वागण्याचं काळजी वाटू लागली होती. तिने बऱ्याचदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो मात्र जेवढ्याचं तेवढंच उत्तर द्यायचा. त्याचा अबोला तिला असह्य होत होता. सकाळ संध्याकाळचं जेवण पण तो रूममध्येच करायचा. ती मात्र त्याला बोलतं करण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करत होती, पण तो मात्र आपल्याच विचारात हरवून गेलेला असायचा. त्याला असं दुःखात बुडालेलं पाहून तिला चैन पडत नव्हता. गावी दोघांनी सोबत जगलेले ते 2 दिवस आठवून ती सुखात सुखावत होती. ते सोनेरी क्षण तिच्या नजरेसमोरून जाता जात नव्हते. ते आठवून तिचं मन मोहरून जायचं. पण हा मात्र दुःखात बुडून गेला होता. तिला पण कळत होतं त्याचा आजीवर खूप जीव होता. त्यामुळे त्याला आजींच्या अशा अचानक जाण्याचा धक्का बसला आहे. पण मनाला कसं समजवणार? मनात भावना उचंबळून येत होत्या. मोठ्या मुश्किलीने ती तिच्या मनातल्या भावनांना आवर घालत होती. इकडे सुधांना पण त्यांची काळजी वाटत होती. पण एवढे दिवस घर नातेवाईकांनी भरलेलं होतं. त्यामुळे त्यांना त्याच्याशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. समोरून आकांक्षा आलेली पाहून त्यांनी तिला जवळ बोलवून विहानविषयी विचारत म्हणाल्या, अगं आकांक्षा, विहान कुठे आहे? तो गेल्या 8 दिवसात सर्वांसोबत जेवण करायला पण खाली येत नाही. काल मी पण त्याच्याशी बोलले तर जेवढ्याचं तेवढंच उत्तर दिलं आणि वरती निघून गेला. अहो आई, तू माझ्याशी पण मोकळेपणे बोलत नाही. आजी गेल्यापासून सतत कसल्या तरी विचारात गढून गेलेला असतो. नाहीतर लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसतो. सकाळी मी पण त्याला जेवायला खाली चल म्हटलं तर मला म्हणाला, मला काम आहे. माझं जेवण रखमाताईला इथंच आणून द्यायला सांग. आकांक्षा उदास मनाने म्हणाली, हे बघ आकांक्षा, मला तर या कामाच्या गडबडीत त्याच्याशी बोलायला वेळ मिळत नाही. पण तू त्याच्याशी बोल. त्याला समजावून आत्ता तरी जेवणासाठी खाली घेऊन ये. त्या काळजीच्या स्वरात म्हणाल्या. आई, तुम्ही काळजी करू नका, बोलते मी त्याच्याशी, म्हणत आकांक्षा जिन्यावरून वरती विचार करत गेली. दादासाहेब आणि सुषमा तिथेच सोप्यावर बसून त्या दोघींचा संवाद ऐकत होते. अहो आई, गेल्यापासून मी पण पाहिलंय, विहान कोणाशी बोलत नाही. नुसता शून्यात नजर लावून बसलेला असतो. इकडे वंस आणि तिकडे ते दोघं पण आपापल्या रूममध्ये बाहेर पडायलाच तयार नाहीत. मला तर आता त्या दोघांची खूप काळजी वाटते. सुषमाताई आपली काळजी व्यक्त करत म्हणाल्या, बरं, मी साधनासोबत बोलून तिला घेऊन येते. विहान आला की त्याच्याशी पण बोलते, म्हणत दादासाहेब साधना आत्यांच्या खोलीत गेले. आकांक्षा पण विचार करत रूममध्ये आली तर आत्ता पण तो उदास मनाने लॅपटॉपमध्ये डोकं घालून काहीतरी कामच करत बसला होता. विहान ऐक ना, ती त्याच्या बाजूला बसत म्हणाली. हां बोल, तो लॅपटॉपमध्ये पाहत कोरडेपणे म्हणाला. अरे विहान, तू असा का वागतोयस? ती काळजीच्या सुरात म्हणाली. काय झालं? असा म्हणजे कसा वागतोय? तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला. विहान, ते काम जरा बाजूला ठेव ना. ती त्याचा हातात घेत म्हणाली. बरं बोल, म्हणत त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला. विहान, अरे तू खाली सर्वांसोबत जेवायला पण येत नाहीस. इथेच रूममध्ये बसून एकटाच जेवतोस. माझ्यासोबत पण आधीसारखा बोलत नाहीस. अरे आजी जाऊन आता 10-12 दिवस उलटून गेले, तरीही तू अजून तिथेच अडकून पडलायस. ती केविलवाण्या स्वरात म्हणाली.
अगं आकांक्षा, मला नाही जाऊ वाटत खाली, तो दुःखी मनाने म्हणाला. अगं खाली गेलं की माझी नजर आजीच्या रूमकडे जाते आणि मग आजींच्या आठवणीने मला अस्वस्थ व्हायला होतं. म्हणून मग खाली जावंसंच वाटत नाही. विहान, अरे असं करून कसं चालेल? तू असं उदास होऊन बसलेलं आजींना तरी आवडेल का? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या किती आनंदी व्हायच्या. आपण गावी जाताना त्यांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा आपल्याला आनंदी पाहून त्यांना किती आनंद झाला होता. विहान, तुला आठवतंय का? आपण गावी जाताना त्यांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा त्या आपल्या दोघांकडे पाहून काय म्हणत होत्या? त्या म्हणाल्या होत्या की तुमचं लग्न झाल्यापासून आज मी तुम्हा दोघांना एवढा आनंदी पाहते. याचा अर्थ असा होतो की त्यांनी जरी बोलून दाखवलं नसलं तरी त्या आपल्या नात्याबद्दल जाणून होत्या. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरून जो आनंद ओसंडून वाहत होता तसा आनंद त्याआधी कधीच मी पाहिला नव्हता. आपल्या दोघांना एकत्र पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. अरे तुझ्या आनंदातच त्यांचा आनंद होता आणि तू असा त्यांच्या दुःखात बुडून स्वतः दुःखी होऊन बसलेलं त्यांना आवडेल का? असा वागलास तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? ती बोलत होती. ते आता त्याला पण पटत होतं. तू प्लीज विहान, चल ना जेवायला. अरे आई पण तुझ्या अशा वागण्याने काळजीत पडल्यात. ती त्याचा चेहरा उंजळीत घेऊन काकुळतीने बोलत होती. तिचं बोलणं ऐकून त्याचे डोळे पाणावले. बरं चल, म्हणत तो उठला. दोघे पण खाली आले. त्याला आलेलं पाहून सुधांना पण बरं वाटलं. सर्वजण जेवणाच्या टेबलवर आले होते. नेहमीच हसत खेळत असणारा सरदेशमुख कुटुंबावर आज आजी गेल्यापासून उदासी पसरली होती. प्रत्येकाच्याच मनात आजीविषयी हळव्या भावना होत्या. रामराव 2 दिवसापासून ऑफिसला जायला लागले होते. विहानला आलेलं पाहून ते म्हणाले, विहान, उद्या एक मीटिंग आहे, त्यासाठी तुला उद्या ऑफिसला यावं लागेल. मी तुला मेल केला आहे, बघितलास का? तो मानेनेच हो म्हणाला. सुषमा काकू आणि दादासाहेब पण आता परत गावी जायच्या तयारीत होते. उद्या सकाळीच त्यांचं परत गावी जायचं ठरलं होतं. हे बघ विहान, या जगात येणाऱ्या प्रत्येकालाच एक ना एक दिवस जायचं आहे. तू पण आता झालं गेलं विसरून जा. पुन्हा आधीसारखं कामाला लाग. अरे आईला पण कधी असं कोणी उदास होऊन बसलेलं आवडलं नाही आणि तू जर तिच्या आठवणीत उदास होऊन बसलास तर तिला बरं वाटेल का? दादासाहेब विहानच्या जवळ जाऊन त्याला समजावत होते. अरे आई गेल्यापासून तू तुझ्या रूमच्या बाहेर सुद्धा आला नाहीस. तुला काय वाटतं, तुला एकट्यालाच दुःख झालं आहे का? अरे आमची पण हीच अवस्था आहे. जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच, हा सृष्टीचा नियमच आहे. आता सर्व विसरून स्वतःला सावर. ते त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले. दादासाहेबांचं बोलणं ऐकून त्याला भरून आलं. आजीचं बोलणं, आजीच्या आठवणी एकामागून एक त्याच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या. दादा, आजींच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या जवळ नव्हतो म्हणत तो त्यांना बिलगून मन मोकळं करत धाय मोकून रडत होता. दादासाहेब पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याचं मन मोकळं होऊ देत होते. आजी गेल्यापासून तो फक्त शून्यात नजर लावून बसलेला होता. आज त्याचं अश्रुवाटे मन मोकळं होत होतं आणि त्याचं मन मोकळं झाल्याशिवाय तो पुन्हा पूर्वपदावर येणार नाही हे त्यांना पण ठाऊक होतं. ते दृश्य पाहून इकडे आकांक्षाच्या काळजात कालवा कालव झाली. त्याला रडताना पाहून तिच्या पण डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. विहान, तू या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नको. असं होतं, अशा वेळी दूरचे जवळ येतात तर कधी जवळचे दूर जातात. बाळा, तू त्यांचं एवढं वाईट वाटून घेऊ नको रे, सुषमा त्याला समजावत म्हणाल्या. सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. आत्या, तन्वी सगळ्यांचेच अश्रू ढाळत होते. पण आज खऱ्या अर्थाने सगळ्यांच्याच मनातलं दुःख बाहेर पडत होतं. दादासाहेब मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत सगळ्यांची समजूत काढत होते. त्यांना पण दुःख झालं होतं, पण आईनंतर आता तेच या घराचा आधार होते. त्यांनी सगळ्यांची समजूत काढली. विहान थोड्या वेळाने शांत झाल्यावर सुद्धा त्याला म्हणाल्या, अरे विहान, त्या दिवशी तुम्हाला निरोप देऊन मी आईच्या तब्येतीची चौकशी करायला त्यांच्या खोलीत गेले होते.
तर त्या मला पाहून मला म्हणाल्या, गेली का ग मुलं? मी पण त्यांना हो म्हणून उत्तर दिलं. तेव्हा त्या मला म्हणाल्या, सुमा, तू मला सांगितलं नसलं तरी मला सर्व कळतं बरं का. लग्न झाल्यापासून मी त्या दोघांना पाहत होते, पण त्यांच्या नात्यात मला काहीतरी उणीव भासत होती. काहीतरी अपूर्ण असल्याचा भास होत होता. माझ्या अणूच्या मनातलं दुःख त्याच्या डोळ्यात दिसतं. अगं, लहानपणापासून मी त्याला पाहते, पण आज जो आनंद त्याच्या डोळ्यात मी पाहिला तो याआधी कधीच पाहिला नव्हता. माझा अणू खुश आहे. आत्ता माझी मी सुखाने मरायला मोकळी. त्यानंतर मी त्यांना म्हणाले, हो आई, असं अभद्र का बोलताय तुम्ही? पण त्यानंतर त्या जे बोलल्या ते ऐकून मला तर धक्काच बसला. त्यानंतर त्या मला म्हणाल्या, अगं सुधा, माझं मरण त्या दिवशीच आलं होतं ग, पण माझा जीव माझ्या विहानच्या सुखात अडकला होता. त्याच्यासाठी मी माझा जीव मुठीत धरून जगत होते ग. पण आता माझं पोरगं खुश आहे. आता मला कसलीच चिंता नाही. त्याचं ते बोलणं ऐकून जीवाला लागलं होतं. मी तुला फोन करणार होते, पण नंतर आईचं बोलणं मला आठवलं आणि मी फोन बाजूला ठेवला. विहान, अरे आता तरी समजलं का तुला? त्यांचा आनंद तुझ्या आनंदात होता आणि तू असा दुःख करत बसलास तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? सुधा त्याचा चेहरा उंजळीत घेऊन त्याला समजावत होत्या. आई, तू त्या दिवशी मला फोन का नाही केलास? मी परत आलो असतो. त्याचे डोळे अजूनही वाहत होते. सुधा त्याला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावर हळूवार थोपटत त्याला समजावत होत्या. बरं, बास आता. चला सर्वांनी जेवून घ्या. आणि आता इथून पुढे पण आधीसारखं संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी सोबतच करायचं. कोणालाच रूममध्ये जेवण मिळणार नाही. काय रखमा? रामराव सगळ्यांचाच मूड ठीक करण्यासाठी म्हणाले. अगं साधना, तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नकोस. आईनंतर तुझे हे 2 भाऊ आहेत ना तुला. आमच्या जीवात जीव आहे तोवर तुला आम्ही अंतर देणार नाही. आम्ही तुला आईबाबांची कमी अजिबात भासून देणार नाही. दादासाहेब आणि रामराव साधना आत्यांच्या बाजूला बसत म्हणाले. त्यांनी दादासाहेबांच्या कुशीत शिरून मन मोकळं केलं. रामरावांनी सर्वांना समजावून जेवायला बसले. बरं, आम्ही उद्या गावी जायला निघणार आहोत, पण तुम्ही सगळ्यांनी सर्व विसरून आता पुन्हा आपापल्या कामाला लागायचं आहे. काय कळतंय ना? दादासाहेब विहानकडे पाहत म्हणाले. त्याने पण होकारार्थी मान डोलवली. बरं, चला जा बघू, आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. सकाळी आम्हाला पण लवकर निघायचं आहे. दादासाहेब त्यांच्या रूमच्या दिशेने जात म्हणाले. सगळेच आपापल्या खोलीत आराम करायला निघून गेले. विहानचा मूड पण आता ठीक झाला होता. खरं आहे ना, माणसाच्या मनात खूप काही साठून राहिलं की असंच होतं. त्यासाठी बोलून किंवा रडून वेळीच आपलं मन मोकळं करायला हवं. खूप दुःख झालं तर अगदी मनसोक्त रडावं. मनातलं दुःख अश्रूसोबत वाहू द्यावं. अशाने नक्कीच मन हलकं होतं. आज विहानच्या बाबतीतही हेच झालं होतं. दादासाहेबांच्या कुशीत मनसोक्त रडून त्याचं दुःख हलकं होऊन मन मोकळं झालं होतं. आकांक्षा पण येऊन सुधांच्या बोलण्याचा विचार करत बेडवर बसली होती. सगळ्यांचंच एकमेकांवर किती जीव आहे आणि विहान तर सगळ्यांचा किती जीव की प्राण आहे. विहान फ्रेश होऊन बाहेर आला. अक्षू, कसला एवढा विचार करतेस? तिने पटकन नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो आता एकदम फ्रेश वाटत होता. त्याने तिला अक्षू म्हणून हाक मारल्याचा तिला खूप आनंद झाला. म्हणजे विहानला सगळ्यांनी समजवल्याचा त्याच्यावर चांगला परिणाम झाला म्हणायचं. ती मनातच विचार करत हसली. काही नाही, तू येतोयस म्हणून बसले होते, ती म्हणाली. अक्षू सॉरी, तो तिच्या बाजूला बसत तिचा हात हातात घेत म्हणाला. काय झालं, असं सॉरी का बोलतोयस? ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली. अगं, आजीच्या दुःखात मी एवढा बुडून गेलो होतो की तुझ्या मनाचा आणि भावनांचा विचार पण केला नाही. विहान, अरे असं का बोलतोयस? आजी माझ्यासाठी परक्या होत्या का रे? आणि तुझ्या आजींवर आणि माझ्या आजींचा तुझ्यावर खूप जीव होता.
मी तुझ्या भावना समजू शकते रे. मला एकच वाटत होतं, ते म्हणजे तू जसं आत्ता बोलतोयस तसं मोकळेपणे माझ्याशी बोलावं. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आकांक्षा, तू किती बदललीस ग? तो म्हणाला. म्हणजे? ती न समजून म्हणाली. आत्ताच बघ ना, किती समजून घेतेस, समजूतदारपणे बोलतेस. मगाशी पण तू मला किती छान समजवलंस, अगदी आईसारखं. आधी तर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला उठायचीस. मी कितीही सरळ बोललो तरी तुझी आपली मांजरीसारखी गुरगुर चालूच असायची. तो डोळे मिचकावत म्हणाला. मला वाटलं बरं झालं मांजरीला विसरलास एकदाचा. ती त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाली. माझ्या स्वीट मांजरीला विसरून कसं चालेल? भांडत असली तरी मी ना त्या मांजरीच्याच प्रेमात पडलो आहे ना. तो तिला मिठीत घेत म्हणाला. ती पण त्याच्या मिठीला सुचलेली, त्याच्या मिठीत विरघळून गेली. आज एवढ्या दिवसांच्या दुराव्यानंतर पुन्हा दोघांच्या प्रेमाला भरता आलं होतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.